दुर्गे दुर्गट भारी तुझविणे संसारी ही आरती आपण आजवर कितीतरी वेळा म्हटली असेल. संगीतकार अजय अतुल यांनी आरतीचे गाणे केले आणि त्याची मोहिनी अधिकच वाढली. कालपासून शारदीय नवरात्र सुरू झाले. घरोघरी देवीचे पूजन, स्तवन, कीर्तन होईल. यावेळेसही ही आरती म्हटली जाईल. देवीच्या अद्वितीय पराक्रमाचा आरती रूपाने जयघोष होईल. ही पूजा केवळ आदिमायेची नाही तर अखिल विश्वाला नवजीवन देणाऱ्या स्त्रीत्वाची आहे. तिलाच समर्पित ही आरती. दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. महिषासूर, शुंभ निकुंभ, मधु, कैटभ अशा असंख्य दैत्यांचे पारिपत्य करणारी देवी जगदंबा, तुझा जय जयकार असो. तू दानवांचा नाश करून देवाला, मानवाला, अखिल विश्वाला तारून नेलेस. तशीच करुणा आमच्यावरही कर. जन्म मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला सोडव. आमच्या आयुष्याचे ध्येय गाठण्याची आम्हाला शक्ती दे आणि आमच्या मार्गात येणाऱ्या संकटांचे निवारण कर. त्रिभुवन भुवनी पाहता तुझाईसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. हे त्रिपुर सुंदरी, तुझ्या अलौकिक तेजावर भाळून खुद्द असुराला तुझ्याशी विवाह करण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र तू केवळ स्तुतीवर भाळणारी नाहीस, तू शौर्याला, पराक्रमाला मानणारी आहेस. तू दैत्यांना युद्धात पराजित करण्याचे आव्हान दिलेस. त्यांनी तुझ्या स्त्रीत्वाला कमी लेखण्याची चूक केली आणि आपलाच सर्वनाश ओढवून घेतला. तुझ्या कर्तबगारीची वर्णने आम्ही सप्तशतीत वाचली आहेत. ती वर्णन वाचताना आमची परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी वाणी थकली. आमच्या ठाई असलेले षड्रिपू देखील तुझ्यासमोर नतमस्तक झालेत. आता फक्त तू आम्हाला आपलेसे करून घे आणि तुझा वरदहस्त आमच्या शिरावर ठेव. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्विलाशा, नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा. कोणतेही मोठे संकट असो, परंतु त्यातून निघण्याचा मार्ग आईकडे असतोच. तू तर समस्त विश्वाची जननी आहेस. तुझ्या नुसत्या सुदर्शनाने भक्तांना केवढा तरी दिलासा मिळतो. तू सोबत आहेस ही खात्री असली की संकट, दुःख, क्लेश यांना आयुष्यात थारा राहतच नाही. मन शांत झाले की भवपाशातून सोडवणूक करणेही सोपे जाते. आणि तरी सुद्धा आम्ही जर या माया जाळ्यात अडकून राहिलो तर त्यातून सोडवायला तू जवळ आहेसच. आंबे तुझ वाचून कोण पूर्विलाशा, अतिशय तळमळीने, व्याकुळतेने कृपाभिलाष होऊन आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत. ज्याप्रमाणे लहान मुलाला क्षणभरही आपली आई नजरेआड झालेली चालत नाही, तशीच भक्तांनाही तू नजरेआड गेलेली चालत नाही. एवढी तल्लीनता तुझ्या ठाई आली आहे. तुझी प्रत्यक्ष भेट कधी होईल माहिती नाही, तर मी माझ्या सभोवताली असलेल्या स्त्री रूपातील तुझ्या अंशाचा नितांत आदर करेन. दुसऱ्यांना आदर करायला शिकवेन. माझी आई, बहीण, बायको, मैत्रिणी आनंदी असतील, सुरक्षित असेल तर माझ्या हातून तुझीच पूजा झाली असे समजेन आणि केवळ नवरात्रीतच नव्हे तर आमरण तुझ्या कार्याचा जागर करत राहीन.